लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणासह तीव्र आंदोलन करणार आहेत। त्यांच्या या आंदोलनाला थेट पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर व परिसरातील शेकडो मराठा बांधव आज सकाळी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले। मुंबईत छेडण्यात आलेल्या या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होत आहे। नांदगाव तालुक्यातील मराठा समाजातील तरुण, शेतकरी, विद्यार्थी, महिला आदींनीही आंदोलनस्थळी हजेरी लावण्याचा निर्धार केला आहे। जोपर्यंत मराठा समाजाला योग्य तो न्याय मागण्यानुसार आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील आमचे बिऱ्हाड घेऊन आंदोलनातच थांबणार, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी जाहीर केला आहे। मनमाड स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। जनशताब्दी एक्सप्रेस सुटण्यापूर्वी घोषणाबाजी, जयघोष, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देऊन रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता। रेल्वेत बसण्याआधी कार्यकर्त्यांनी परस्परांशी आंदोलनाचे पुढील नियोजन व मुक्कामाबाबत चर्चा केली। यावेळी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजचे नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला। त्यावेळी आंदोलक संतोष खताळ यांनी सांगितले की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी आयुष्य पणाला लावले आहे। त्यांच्या लढ्याला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा आहे। राज्य सरकारने यापुढे टोलवाटोलवी न करता तातडीने मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात असंतोषाची लाट उसळेल। मनमाडहून सुरू झालेली ही कार्यकर्त्यांची हजेरी केवळ आजपुरती नसून दररोज शेकडो बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। यामुळे मुंबईतील आंदोलनस्थळावर नांदगाव तालुक्याचा सहभाग अधिक ठळकपणे जाणवणार आहे। आज 11:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे हजारोच्या संख्येने नांदगाव तालुका, येवला तालुका व मालेगाव तालुक्यातून बांधव कूच करीत आहे। जोपर्यंत सगळे सोयऱ्या कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, जोपर्यंत हैदराबाद गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत सातारा गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत बॉम्बे गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही मनोज दादांसोबत खांद्याला खांदा लावून मुंबई सोडणार नाही। एक मराठा, अरे तुमचे आमचे नाते काय? मुंबईकडे का जाता असा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी मला आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विचारायचं आहे की 2018 पासून 2019 पासून आमचं जे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जे आंदोलन मनोजदादा जरांगे यांनी हातात घेतले, त्यावेळेस प्रत्येक राजकीय पक्षांनी डाव खेळला। मनोज जरांगेंच्या साध्या स्वभावाचा त्यांनी फायदा घेतला आणि आम्हाला मुंबईला बोलून आम्हाला रिकाम्या हाताने आमच्या कपाळाला काळा गुलाल लावून त्यांनी आम्हाला वापिस पाठवलं। मग मराठा समाज हा ज्याप्रमाणे या महाराष्ट्रात तुकाराम महाराजांनी म्हटलं की बरं झालं देवा कुणब्याच्या पोटी जन्म आलो, म्हणजे कुणबी हा कोण? कुणबी म्हणजे शेती करणारा शेतकऱ्याच्या। आज तुम्ही कोणत्या आणि किती लोक शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेला तो कुणबी, म्हणजेच मराठा हा पहिल्यापासून कुणबी आहे आणि कुणबी याच्यातून मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। या लढ्याच्या पाठिंब्यासाठी मनोज दादांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभे राहण्यासाठी आज आम्ही मुंबईला जात आहोत। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन चालणार जे स्वराज्य निर्माण केलं होतं, ते स्वराज्य आज आम्ही निर्माण करण्यासाठी आज आमच्या पाठीमागे असंख्य समाजातील, मुस्लिम समाज असो कोणताही समाज असो, आज मोठ्या प्रमाणे बांधव आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्याच साथीने आम्ही हे आरक्षण मिळवू। मनोज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, चाहे त्यांनी आम्हाला 1 दिवसाचा समय देऊ अथवा 10 दिवसाचं आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असे आज आम्ही ठामपणे जाहीर करतो। जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या ज्या आतापर्यंत मागण्या आणि आरक्षणाबाबत जी आजपर्यंत आंदोलनं पुकारली, त्याला मराठा समाजाने अनेक वेळा आणि भरपूर प्रतिसाद दिला आहे आणि त्यासाठी आता उद्या हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे। त्यासाठी सगळे समाज बांधव हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होत आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। काय करायचं, कसं करायचं हे पाटील ठाण्यावर आहे। पाटील म्हणतील तसं या आमचा उद्देश आहे। त्याच्यामुळे आम्ही मराठा समाजाने बाकीचं डोकं लावून काहीतरी ह्याच्यातून आरक्षण द्या, त्याच्यातून द्या, त्याचं कट करा, याच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये, काही आमचा संबंध नाहीये। हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशीलपणे वागून राहिलं, म्हणून ही परिस्थिती आली की हा लढा आता अंतिम टप्प्यात आले। त्याच्यामुळे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही।
नुसत्या मनमाड रेल्वे स्टेशनवरून हजारोचे संख्येने लोक 3 टप्प्यामध्ये आता जाणाऱ्या गाडीमध्ये संध्याकाळच्या तपोवनी आणि उद्याच्या पंचवटीने मुंबईकडे रवाना होणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता परत येणं नाही. आम्ही घरी सांगून आलोय की आलो तर तुमचं नाही तर आता समाजाचं, याच्याशिवाय पर्याय नाही. हाच आमचा पर्याय. जय जिजाऊ जय शिवराय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.